जावलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक। शिवसेनेच्या वतीने आदर्श स्कूल बदलापूर पीडितांना तातडीने न्याय मिळावा। माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे त्यांच्या विरोधात तहसीलदार जावली यांना निवेदन देऊन करण्यात आले आंदोलन। बदलापूर येथील आदर्श शाळेतील 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे यास फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या माध्यमातून तातडीने फाशीची शिक्षा द्यावी व अशा अतिसंवेदनशील विषयात तब्बल 12 तासांनी गुन्हा नोंद केला गेला। याची नैतिक जबाबदारी म्हणून फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या व बडतर्फी न करता संबंधित खात्याचे मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी नम्र मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जावली तालुका यांच्या वतीने तहसीलदार जावली यांच्याकडे करण्यात आली। यावेळी उपजिल्हा प्रमुख विश्वनाथजी धनावडे, तालुका प्रमुख नितीन मुळे, तालुका प्रमुख संतोष चव्हाण, उप तालुका प्रमुख रवींद्र पार्टे, उमेश दुर्गावळे, युवा सेना तालुका प्रमुख जीवन शिंदे, कोर कमिटी अध्यक्ष राजाराम आगलावे, विभाग प्रमुख लक्ष्मण जाधव, शाखा प्रमुख राजेंद्र शेडगे व शिवसैनिक सागर गुजर यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी जितीन वेंगे, मेढा जावली। जय महाराष्ट्र। बदलापूर या ठिकाणी आदर्श स्कूलमध्ये ज्या अल्पवयीन मुलींच्या वरती विद्यार्थिनींच्या वरती त्याच शाळेतील सफाई कामगाराने जो लैंगिक अत्याचार केला त्या संदर्भामध्ये जावली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आम्ही आज इथे तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये स्पष्टपणे आम्ही अशी मागणी केलेली आहे की या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याच्यासाठी त्याला तातडीने शिक्षा व्हावी, कडक शिक्षा व्हावी, याकरिता फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करून हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि तातडीने म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये या गुन्हेगाराला त्याच्या पापाची, त्याच्या कुकर्माची शिक्षा मिळावी अशी मागणी केलेली आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की पीडितेवरती अन्याय होऊन पीडितेचे आई वडील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी गेलेले असताना तब्बल 12 तास त्यांना ताटकळत बसावं लागलं गुन्हा नोंद होण्यासाठी। त्याची दखल घेतली नाही, स्थानिक प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही, पोलीस स्टेशननं त्याची दखल घेतली नाही, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्याची दखल घेतली नाही आणि तब्बल 12 तासानंतर लोकांच्या प्रेशर किंवा लोकांचा दबाव वाढल्यानंतर, जनतेचा दबाव वाढल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होतो। हा अशा अतिशय संवेदनशील असलेल्या विषयामध्ये जर पोलीस अधिकारी गुन्हा नोंद करत नसतील तर त्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली किंवा बडतर्फी किंवा त्यांचं निलंबन हे महत्त्वाचं नाही, तर त्याच्याशी या खात्याशी संबंधित असलेल्या मंत्री यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। त्यांचा राजीनामा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी घेतला पाहिजे, अशा पद्धतीची विनंती आम्ही या निवेदनाद्वारे शासनाकडे केलेली आहे। धन्यवाद।